कल्याण डोंबिवलीमधल्या रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18, आसावरी नवरे प्रभाग क्रमांक 26 क आणि रंजना पेंडकर प्रभाग क्रमांक 26 ब हे 3 उमेदवार निवडून आलेले. हे कसं झालं? कुणी घडवून आणलं? हे कसं होतं? असंच काहीतरी जादूची कांडी फिरली आणि झालं असं नाही नव्हतं. मागे बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात, त्या पडद्याआडून होत असतात आणि त्या पडद्याआडून होणाऱ्या गोष्टी की जी सूत्र हलवली जातात, त्या सूत्र हलवणारा सूत्रधार जो असतो तो कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती असतो. व्हिडिओचं शीर्षक वाचलंच असेल. गेल्या 4-5 दिवसांपासून जी काही रणधुमाळी या महापालिका निवडणुकींच्या निमित्तानं सुरू आहे महाराष्ट्रभरात. जवळपास काही ठिकाणी 7-8 वर्षांनी, काही ठिकाणी 10 वर्षांनी आणि तसं पाहायला गेलं तर 2017 नंतर म्हणजे मुंबईतलाच विचार केला तर 8 वर्षांनंतर आणि हे वर्ष सरल्यानंतर आपण जर विचार करतोय तर 9वं वर्ष सुरू झाल्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. 2 निवडणुकांमधला जो काही अंतराळ असतो तो 5 वर्षांचा असतो आणि बऱ्याच ठिकाणी हा जो काही अंतराल आहे तो दुप्पट झालेला आहे. 10-10 वर्ष लोकांनी वाट पाहिली आहे. त्यांना त्यांचा हक्काचा नगरसेवक मिळाला नव्हता. आणि अशा परिस्थितीत जेव्हा नगरसेवक पदाची निवडणूक लागली आहे आणि जी लागेल असं म्हटलं जात होतं, अखेर ती जाहीर झाली. मग त्याच्या तारखा आल्या, आचारसंहिता लागली आणि मग पुढचे सगळे सोपस्कार सुरू झाले. या सगळ्या रणधुमाळीत महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण, हा माणूस खरं तर पडद्यामागचा सूत्रधार आहे आणि तो जे काही घडवत असतो आणि आपण व्यासपीठावर किंवा रंगमंचावर जे काही घडताना बघतो, त्या सगळ्या गोष्टींचा जो काही कळसूत्री भावल्या चालवणारा सूत्रधार आहे, तो कुठेतरी विंगेआड दडलेला असतो, पडद्याआड असतो आणि तो तिथून त्याच्या हाताला बांधलेल्या दोऱ्या वर-खाली करत त्या रंगमंचावरच्या भावल्यांना नाचवत असतो. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं, तेव्हा तुम्हाला खात्री पटते, की खरा राजकारणी त्याला चाणक्य, चाणाक्ष, मुत्सद्दी अशी नावं, अशी विशेषणं लावली जातात. तो राजकारणी दुसरा-तिसरा कोणी नाही तर रवींद्र चव्हाण आहे. हा माणूस जेव्हा लाईमलाईटमध्ये राहायचं, तेव्हा लाईमलाईटमध्ये असतो. त्याच्यावर जेव्हा प्रकाशझोत पडला पाहिजे, त्याच वेळेला तो प्रकाशझोताच्या त्या स्रोताखाली येऊन उभा राहतो. जेव्हा त्याला गरज वाटते, की मला आता इथून गायब व्हायचं आहे, तेव्हा तो छूमंतर होतो. आणि छूमंतर झालेला रवींद्र चव्हाण पडद्यामागून काय-काय करतो, याची एक झलक म्हणजे मी फारसं विस्तृतपणे बोलणार नाही, पण याची झलक जर तुम्हाला बघायची झाली, तर नेमकं काय घडलंय पडद्यामागून ही सूत्र हलवणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी नेमकं काय केलंय? मागच्या 5-6 दिवसापासून ते दिसत नव्हते, तर ते कुठे होते? ते काय करत होते? कल्याण डोंबिवली हा त्यांचा एक हळवा कोपरा मनाचा असं मानलं जातं. कारण तिथं त्यांना मित्रपक्षातल्याच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी लढायचंय, भिडायचंय हे आपण पाहतोय. भलेही या 2 पक्षांमध्ये युती असली, तरी त्यांच्यातून विस्तव जात नाही किंवा नेमकं काय चाललंय हे सगळे जाणून आहेत. तरीही वरून आलेल्या सूचनांमुळे म्हणा किंवा वरिष्ठांच्या बडग्यामुळं थोडंसं शांततेनं घ्यायचं, असं सगळं चाललेलं आहे. आणि त्याही परिस्थितीमध्ये हा माणूस कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक लागली आहे, तिथे फॉर्म्स भरून झालेत, जागा वाटप झालंय आणि आता छाननी, अर्ज मागे घेणं, फायनल लिस्ट जाहीर होणं, या सगळ्या गोष्टी आता अशा काही तासांवर येऊन ठेपलेल्या असताना तुम्हाला एक बातमी वाचण्यात आली असेल. कालपासून आज तर वर्तमानपत्रात आले. 3 महानगरपालिकांमध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. म्हणजे राज्यातल्या 3 महानगरपालिकांमधले भारतीय जनता पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध जिंकून आलेत, निवडून आलेत. म्हणजे आपण आजवर जे म्हणत आलो ना, की निवडणुका कुठल्याही होत, या राज्यात क्रमांक 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असणार, याची ही सुरुवात आहे. दुसरा कुठल्याही पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला नाहीये. ही सुरुवात कोणी केली आहे तर भारतीय जनता पक्षानं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं या निवडणुकांमधलं खातं उघडलं गेलेलं आहे. हे कसं होतं? असंच काहीतरी जादूची कांडी फिरली आणि झालं असं नाही ना होत. त्यामागे बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात, ज्या पडद्याआडून होत असतात.
आणि त्या पडद्याआडून होणाऱ्या गोष्टी, ती जी सूत्र हलवली जातात, त्या सूत्र हलवणारा सूत्रधार जो असतो, तो कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती असतो. हा अज्ञात दुसरा तिसरा कोणी नाही, रवींद्र चव्हाण आहे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कल्याण डोंबिवलीमधल्या रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18, आसावरी नवरे प्रभाग क्रमांक 26 क आणि रंजना पेंडकर प्रभाग क्रमांक 26 ब या 3 उमेदवारांना त्यांच्यासमोर असलेले उमेदवार किंवा काही ठिकाणी उमेदवारच समोर नसल्यामुळं बिनविरोध निवडून येणं सोपं होतं किंवा ते बाय डिफॉल्ट असतं. तसं होऊन हे 3 उमेदवार निवडून आलेले. हे कसं झालं? कुणी घडवून आणलं? आणि त्यात नेमक्या कुठल्या बाबी त्याला कारणीभूत होत्या? यावर जर बोलायला गेलो तर फार विस्तारानं बोलावं लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे टप्प्याटप्प्याने येतीलच. त्याची माहिती आपण घेतोच आहोत. पण जो प्रश्न अनेकांना पडला होता ना, मला कित्येक जणांनी प्रश्न विचारला होता, की इकडे सगळं वातावरण जे सुरू आहे, ही जी काही रणधुमाळी ज्याला म्हणतो आपण, सगळीकडे धावपळ चालू आहे. उमेदवारांच्या जीवात जीव नाहीये. काही लोकांच्या तिकिटी कापल्या जात आहेत. काही लोकांना दिलेले एबी फॉर्म परत मागवले जात आहेत. वसई विरारमध्ये तर 4चा प्रभाग आहे. तिथले 4 भाजपच्या पॅनलमधल्या एका उमेदवाराला ऐनवेळी सांगितलं गेलं होतं, की तुझा एबी फॉर्म जो दिलाय तो मागे घे. आता नव्याने एकाला कोणाला तरी आम्ही एबी फॉर्म दिलाय. मग तोही एबी फॉर्म घेऊन फॉर्म भरून आला. पेढे वगैरे वाटून झाले. पण नेमकं असं काहीतरी घडलं नंतर, की या पेढे वाटणाऱ्याला ते पेढे परत गोळा करत फिरावं लागलं संध्याकाळी. तुमको पेढा दिया था वापस दे दो. अशी परिस्थिती आली. हे सगळं राजकारणामागचं राजकारण जे घडतंय ना, त्यामागे कोणीतरी असतो आणि त्याशिवाय होत नसतं. याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत असतो. आता ज्यांना या सगळ्या गोष्टी मॅग्निफाइंग लेन्स खालून बघण्याची सवय झाली आहे, विश्लेषण करायची सवय झाली आहे, चिरफाड करायची सवय झाली आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी स्वच्छ सूर्यप्रकाशासारख्या क्लिअर होत जातात. आणि त्यांना दिसतो पडद्यामागचा सूत्रधार नेमका कोण आहे. हे जे काही लोक निवडून आलेत, बिनविरोध आलेत, खातं खोललंय भाजपचं. हे काही असंच झालेलं नाहीये आणि ज्याला म्हणतो ना आपण की योगायोग म्हणा, तर योगायोग नाहीये. सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि हा योग घडवून आणण्यामागे कोणीतरी एक जो बंदा असतो, तो पडद्यामागे असतो आणि तो यावेळेला कोण होता, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. बऱ्याचदा त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण, हेही कळलं असेल आणि ज्याच्या नावाने शंखनाद सुरू होता, "अरे, हे सगळं होतंय, इकडे भाजपच्या लोकांमध्ये नाराजी दिसतेय, तिकडे तिकीट वाटपावरून गोंधळ झालाय, मग अनेकांना अडवलं जातंय, गाड्या फोडल्या जातायत, कुणाला डांबून ठेवलं जातंय, प्रचंड नाराजी पसरलेली आहे, कार्यकर्ता अस्वस्थ झालाय." मग प्रदेशाध्यक्ष कुठे आहेत? प्रदेशाध्यक्ष हे कुठे हिमालयात जाऊन तपश्चर्येला बसले नव्हते किंवा कुठल्या रिसॉर्टला जाऊन आराम करत नव्हते. तर ते त्यांचं काम इमाने इतबारे करत होते. त्यांचं जे काही इलेक्शन मेकॅनिझम आहे, ते अविरत सुरू आहे आणि त्या मेकॅनिझममधून जे काही पहिलं प्रॉडक्ट बाहेर पडलंय, ते अशा या बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांना मिळालेलं यश. भारतीय जनता पक्षाचं खातं उघडलं जाणं, यामागे दुसरं-तिसरं कोणीही नाहीये. तर रवींद्र चव्हाण नावाचा हा जो काही नवा एक चाणक्य निर्माण झालाय भारतीय जनता पक्षात, तोच आहे. हे मी सप्रमाण पुढच्या काही एपिसोडमधून तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. घोडा मैदान दूर नाहीये. तोवर वाट पहा. तूर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.